हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत चला तर मटणाचा रस्सा आणि सुक्कं मटण। सर्वात पहिले आपण मटण मॅरिनेट करूया। मटण घ्यायचं एका टोपामध्ये, त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडीशी मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची टेस्टसाठी। व्यवस्थित मिक्स करून 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। स्पायसी महाराष्ट्रीयन सुक्कं मटण आणि एकदम पारंपरिक पद्धतीने बनवूया मटणाचा रस्सा। त्यानंतर आता आपण मटण शिजायला टाकूया। कुकरमध्येच मटण शिजवतीये। सर्वप्रथम कुकर घ्यायचा आहे। कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये कांदा टाकून तेल टाकून व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे। घरगुती मसाल्याचा सुगंध, तेलात परतलेलं मटण आणि तोंडात रेंगाळणारी चव बेस्ट कॉम्बिनेशन आहे। तुमच्या घरी मटण चिकन कोण बनवतं, आई, आजी की तुम्हीच? कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघू शकता तुम्ही आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। असं थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरेचा एक वेगळा स्वाद येतो मटणाला। आता कुकरमध्ये आपण मटण टाकून घ्यायचं आहे। रविवारचं खास मटण म्हणजे फक्त जेवण नाही, तो एक सण आहे। मटण नेहमी मंद आचेवर शिजवलं तर त्याचा सौंदपणा आणि टेस्ट एकदम जबरदस्त येतो। मटणात गरम मसाला, कांदा आणि हळद योग्य प्रमाणात असेल तरच स्वाद मिळतो। झणझणीत मटण शिजलं की भाकरी आपोआप तयार व्हायला लागते। आता बघू शकता तुम्ही आपलं व्यवस्थित मटण इथे परतून झालेलं आहे। आता थोड्या वेळासाठी त्याच्यावर झाकण ठेवूयात। काय छान वाफ सुटतीये बघा तुम्ही, छान तेल सुटलेलं आहे। आता साईडला आपण एका टोपात गरम पाणी करत ठेवलेलं आहे। आता कुकरमध्ये मटण ठेवलंय। आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात। मंद आचेवर 4-5 शिट्ट्या देऊन ते अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवायचं आहे। आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। ते सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे। कुकरमध्ये मटण गेलंय। आता शिट्ट्यांची वाट बघतोय आणि पोटात भूक वाढतच चालली आहे। घरामध्ये चिकन, मटण हे सगळं बनत असताना एक वेगळाच आनंद येतो। तुम्ही जर कुकरमध्ये मटण शिजवत असाल तर एक टीप आहे, आधी तेलात मसाला नीट परतून घ्या आणि नंतर मटण कुकरमध्ये टाकलं की त्याला जबरदस्त चव येते। बघू शकता आता तुम्ही इथे आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे। कुकरच्या शेवटच्या शिट्टीसोबत जेवणाची सुरुवात होते आणि आठवणींची मेजवानी सुद्धा। चला तर मग आपण पहिल्यांदा सुक्कं मटण बनवून घेऊया। प्रथम कढईमध्ये कांदा टाकूया, त्यानंतर थोडंसं तेल टाकूया। तेलाशिवाय मटणाला मजा पण येत नाही। मटण ही एक डिश नाही तर ही आठवण आहे आजीच्या हातची। रविवारी घरात मटण शिजायला लागलं की सुगंधानेच समाधान मिळतं। आता व्यवस्थित कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण वाटण ॲड करायचं आहे। मी वाटणाची व्हिडिओ नाही केली आहे, पण मी तुम्हाला सांगते मी वाटण कसं केलं आहे। खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। आता केलेलं वाटण आपण कढईमध्ये टाकायचं आहे। ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघू शकता आता तुम्ही आपलं नॉर्मल भाजून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे। मसाल्यामध्ये मीठ टाकल्याने मसाला लवकर शिजतो आणि छान तेल सुटतं। बघू शकता आता तुम्ही कसं तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण धना पावडर ॲड करायची आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे, 1 चमचा लाल तिखट पावडर टाकायची आहे। आता तो सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जेवायला बसल्यावर कोणी म्हणालं मस्त झालंय जेवण की सगळी मेहनत फळाला येते। आता आपण त्यात मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि छान असा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मटणाचंच पाणी ॲड करायचं आहे। झणझणीत सुक्कं मटण करायचं असेल तर मसाला भरपूर खमंग परतला पाहिजे आणि तो परतताना घरभर दरवळलेला वास म्हणजे यम। हा जो मसाला परततोय ना, हाच मटणाचा खरं तर जीव असतो। सगळा मसाला नीट परतून घेतला की आता त्यात मटण मिसळलं आणि आता खऱ्या सुक्या मटणाची तयारी सुरू। आणि आता आपण त्यात शिजवलेलं मटण ॲड करायचं आहे। एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला सर्वांना?
मटण आणि मसाल्याचं लग्न होतं आहे आता आणि त्याचं नाव स्वाद आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मटण शिजतं आहे आता थोडा संयमानं, पण चव मात्र धडधडीतच असणार. आता ते छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता इथे कोण कोण नॉनव्हेज प्रेमी आहे ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघा तेल सुटलंय, रंग एकदम गडद आणि खमंग. गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घालूया. आता आपण रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी प्रथम कढईमध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे. नंतर त्यामध्ये वाटण टाकून वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मटणाचा रस्सा ही फक्त एक डिश नाही, ती म्हणजे घरची ऊब, मसाल्याची ताकद आणि रविवारचा खास अनुभव असतो. आता वाटण आपण टाकलेलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटण छान परतून घ्यायचं आहे. रस्सा शिजताना सुगंध फक्त किचनमध्ये नाही तर सगळा घरभर दरवळतो. मसाला नीट परतला की रस्स्याची चव पण दुप्पट होते. हा रस्सा म्हणजे भाकरीचा जिवलग आहे. रस्स्याची वाटी उचलली की हात आपोआप भाकरीकडे वळतात. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. काहींना मटणासोबत ज्वारीची भाकरी आवडते तर काहींना बाजरीची. तुम्हाला मटणासोबत कोणती भाकरी खायला आवडते, ज्वारीची की बाजरीची, हे कमेंट करून नक्की सांगा. आता आपण त्यात हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धने पावडर सगळं टाकून घेतलेलं आहे. सगळे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. 1 वाटी रस्सा आणि 1 भाकरी, दिवसाचं समाधानच पूर्ण झाल्यासारखं वाटतं. तुमच्या घरी रस्सा कसा बनवतात? कोथिंबीर जास्त की मसाला जास्त? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा मसाला भाजताना जो खमंग सुवास येतो, तोच मटण रस्स्याचं खास गुपित आहे. पोळी असो, भात असो किंवा भाकरी, या रस्स्याला सगळं काही चालतं. आज बनतोय मस्त घरगुती झणझणीत मटण रस्सा. घरात सर्वांचा मूड खराब असेल तर मटणाचा वास आला तरी मूड फ्रेश होऊन जातो. बघू शकता तर तुम्ही आपला मटण रस्सा तयार झालेला आहे. त्याच्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. सुक्या मटणावर पण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच घरगुती रेसिपी घेऊन. तोपर्यंत खा, प्या आणि आनंदी राहा. रस्सा शिजवला, फोटो काढला आणि जेवायला विसरलो असं नको व्हायला. चला जेवण करूया. बाय बाय गाईज.